हे जे विवाह हे पवित्र बंधन टिकणं आणि टिकवणं गरजेचं आहे. कारण जनावरांमध्ये विवाह होत नाही, ते बेछूट वागत असतात, काय प्रश्नच येत नाही, तिथे पती पत्नी हे नातंच नसते. पण मनुष्य प्राण्याला एक मर्यादा घालून दिलेली आहे, कारण तो बुद्धिवान आहे आणि त्याने ह्या मर्यादा पाळाव्यात, त्या मर्यादेत ते राहावेत, यासाठी पवित्र बंधन आहे. आणि या पवित्र बंधनासाठी ही कथा आहे. नवऱ्यानेही प्रामाणिक राहायला पाहिजे आणि पत्नीनेही प्रामाणिक राहायला पाहिजे. त्या पती पत्नीने प्रामाणिक राहायला हवं एकमेकांशी, हे या पर्वातून शिकवलं गेलं आहे. आणि काय शिकवलं गेलं आहे म्हणजे या पर्वातून काय शिकवलं गेलं आहे तर पती पत्नीने प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवळुसकर. मित्रांनो, तुम्ही अजून म्हणाल अजून दीपोत्सव चालू आहे का, तर हो, तुळशी विवाहापर्यंत 27 तारखेपर्यंत. आज तुलसी विवाह हे पर्व आहे. दीपावलीतलं एक पर्व म्हणजे तुलसी विवाह. दीपावलीतलं एक पर्व म्हणजे तुलसी विवाह. ते आज एक पर्व आहे, ते आज आपण साजरा करणार आहोत, आजपासून 27 तारखेपर्यंत. एकादशीनंतर हे पर्व येते. काल एकादशी झाली आणि आज हे तुलसी पर्व आपण साजरा करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी जी आपण शृंखला सुरू केली होती ती विष्णूच्या अवताराबद्दल होती, विष्णूंच्या अवतारासंदर्भात होती आणि त्याचं वास्तव आपण जाणून घेत होतो. पण आता हा जो व्हिडिओ मी बनवतोय तो तुलसी विवाह संदर्भात आणि दीपावलीच्या संदर्भात, दीपोत्सवाच्या संदर्भात, त्यातील हा एक पर्व आहे. यापूर्वी आपण वेगवेगळे पर्व साजरे केले. कोणते कोणते? वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंग्य स्नान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि आज आपण जो साजरा करतोय तो म्हणजे तुळशीपूजन, तुलसी विवाह. आजचा जो पर्व आहे तो कोणता आहे तर तुलसी विवाह. आणि त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, त्याच्या मागचा इतिहास समजून घेणार आहोत, त्याच्या मागची जी पौराणिक कथा आहे म्हणजे इतिहास काय आहे तो समजून घेणार आहोत, पौराणिक कथा काय आहे ही समजून घेणार आहोत. आणि विज्ञान, या आपण जे सण साजरे करतो त्याच्यामागे सामाजिक, कौटुंबिक आणि विज्ञान, समाजशास्त्र, कुटुंबशास्त्र, समाजशास्त्र, कुटुंबशास्त्र आणि विज्ञान आहे. म्हणजे खगोलशास्त्र, भूगोल, भौगोलिक परिस्थिती, अशा सर्व गोष्टीला अनुषंगून सनातनमध्ये आपण सण साजरे करतो. आहार आणि विहारामध्ये सुद्धा बदल करतो. पर्यावरणाच्या चक्रानुसार आपण त्याच्यात बदल करतो. पर्यावरणाच्या चक्रानुसार त्याच्यात आपण परिवर्तन करतो आहार विहारामध्ये. हे सर्व गोष्टी याच्यात येतात. आज आपण तुलसी विवाह या संदर्भात आपण चर्चा करूया. मित्रांनो, तुम्हाला तुलसी विवाह याची जी पौराणिक कथा आहे हे तुम्हाला माहीत असेल, तरीही मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तुलसी म्हणजे पूर्वाश्रमीची वृंदा, एक स्त्री, एक कन्या. तिचा विवाह जालंधर या राक्षसाशी झाला आणि तो राक्षस समुद्र मंथनातून निर्माण झाला होता. त्याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती. असा तो राक्षस. त्या राक्षसाबरोबर ह्या कन्येचं लग्न झालं होतं. ती म्हणजे वृंदा. ती पतिव्रता होती, एकनिष्ठ होती. तिच्या पातिव्रत्यामुळे तो अजय झाला होता. तो कसा झाला होता? अजय झाला होता. त्याला कोणीही पराजय करू शकत नव्हता. बऱ्याच देवांनी त्याच्यावरती हल्ले केले, त्याच्यावर युद्ध केले, पण ते पराजित झाले.
भगवान शंकर महादेव यांच्याबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं या जालंधरचं, आणि तो त्यांना जुमानत नव्हता. तो भगवान शंकरांनाही जुमानत नव्हता. तो एवढा माजोर झाला होता. आता त्याला संपवणं, त्याला नष्ट करणं, त्याचा नाश करणं हे गरजेचं होतं. मग सगळे देव विष्णूकडे गेलेत आणि प्रार्थना केली की याचा वध होणं गरजेचं आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय शोधा. मग विष्णूने आपला एक उपाय शोधला आणि ते त्या जालंधरच्या घरी गेले. आणि त्यावेळी जालंधर हा भगवान शंकरांशी युद्ध करत होता. ते घरी गेलेत त्यावेळी त्यांची पत्नी, त्या जालंधरची पत्नी घरी होती, ती म्हणजे रुंदा. त्यावेळी भगवान विष्णूने जालंधरचं रूप घेतलं आणि तिचं पावित्र्य भंग केलं. ज्या क्षणी तिचं पावित्र्य भंग झालं त्यावेळी शंकराने त्या असुराचा, त्या जालंधरचा वध केला. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की वृंदा ही विष्णू भक्त होती आणि त्या ताकदीवरती, त्या क्षमतेवरती ती आपल्या पतीचा संरक्षण करत होती. पतीसाठी तिची ताकद ती मिळत होती. ते पावित्र्य तिचं पतीला मिळत होतं, म्हणून तो जगजेता झाला होता. ही कहाणी आहे. पण ज्या वेळेला तो मारला गेला, तिचं पावित्र्य धोक्यात आलं, पावित्र्य भंग झालं आणि तो मारला गेला, त्याचा विनाश झाला, ही गोष्ट ज्यावेळी त्या रुंदाला कळली तेव्हा रुंदा क्रोधित होऊन तिने विष्णूला शाप दिला की तुझं पाषाण होईल, म्हणजे दगड होईल, तुझं पाषाण होईल. आणि ते जागच्या जागी पाषाण झाले. आता इकडे देवांमध्ये भीती निर्माण झाली. जर हे पाषाण स्वरूपातच राहिलेत तर ह्या सृष्टीचा समतोल तुटू शकेल, ह्या सृष्टीचा ऱ्हास होईल. मग ते सगळे धावत आणि लक्ष्मी, त्यांची पत्नी, विष्णूची पत्नी, सर्व धावत त्या रुंदेकडे गेले आणि माफी मागितली आणि तिला सांगितलं, हे जर असं काय घडलं तर पूर्ण विश्व डामाडोल होईल, सृष्टीचा ऱ्हास होईल. तर तुम्ही हा शाप मागे घ्या किंवा उशाप द्या. शाळीग्राम जो आपण म्हणतो, म्हणजे जो पाषाण म्हणजे तो शाळीग्राम, त्यावेळी तिने तो शाप मागे घेतला. त्यावेळी माफी मागून भगवान विष्णूने तिला सांगितलं की तुझं पावित्र्य भंग झालंय, पण पुढच्या जन्मी माझ्याशिवाय कुठलंही म्हणजे पुढच्या जन्मी तुझ्याशिवाय कुठलंही कार्य संपन्न होणार नाही. माझी जी कार्य केली जातील, जे कार्यक्रम केले जातील माझ्या संदर्भात, पूजापाठ वगैरे, त्यावेळी तुझी सोबत असायलाच हवी, तुझी उपस्थिती तिथे असायलाच हवी. आणि त्याशिवाय ती पूजा किंवा तो कार्यक्रम पूर्णत्वास जाणार नाही, असं तिने आश्वासन दिलं. आणि त्या तुझ्या रूपाबरोबर, जे रूप तुझं असेल त्या रूपाबरोबर शाळीग्राम यांचा विवाह होईल. आणि जे अपवित्र झालेलं आहे, जे पावित्र्य भंग झालेलं आहे, त्याची परतफेड केली जाईल. पण हीच गोष्ट जे शाप दिला होता ना तिने, वृंदाने, की तुम्ही आपल्या पतीच्या वियोगमध्ये बरेच वर्ष जगाल, बरेच वर्ष तुमचे जातील, आयुष्य जाईल. आणि तोच शाप राम अवतारामध्ये भोगावा लागला. तोच शाप रामांना
त्यावेळी भोगावा लागला सीतेच्या वियोगातून, त्या शापामुळे, अशी ती कहाणी आहे. त्यानंतर त्या रुंदेने आपल्या पती स्वभावेत पतीच्या चितेवरती ती सती गेली आणि सती गेल्यावर तिच्या राखेतून एक जे रोप निर्माण झालं, एक वनस्पती निर्माण झाली, ती म्हणजे तुळस. ती म्हणजे तुळस. आणि ती तुळस आणि तो शाळीग्राम यांचा विवाह केला जातो. त्यांचा विवाह केला जातो, अशी ती एक कहाणी आहे. मित्रांनो, ही एक पौराणिक कथा आहे. सुरक, रंजक आणि रहस्यमय, कल्पनीय, अकल्पनीय अशी ती कथा आहे. त्या कथा अशाच असतात आणि त्या कथा तशा असल्या तरच आपण त्या चवीने ऐकतो. त्या चवीने ऐकतो. कारण आपला स्वभाव कसा आहे, रंजक, सुरस, कल्पित, अकल्पित अशा गोष्टी आपल्याला ऐकायला फार आवडतात. म्हणून त्या प्रकारे ह्या कथा रंगवल्या गेल्या. त्याच्यात किती तथ्य आणि किती हे आहे त्याच्यावर आपण जाऊया नको. त्याच्यावर आपण विश्लेषण करायला जाऊया नको. पण मला त्याच्यातून जे काय समजलंय, जे काय सांगण्याचा प्रयत्न केला या कथेतून, ह्या कथेतून किंवा त्या इतिहासातून काय सांगण्याचा प्रयत्न केलाय, मी ते तुमच्यासमोर ठेवते वास्तव. आता तुळस ही जी वनस्पती आहे ना, ही बहुगुणी आहे. कशी आहे? बहुगुणी आहे. तिच्या प्रत्येक अंगाचा उपयोग रोगावरती होतो. ती अँटीबायोटिक आहे आणि अँटीसेप्टिक आहे. तिचा रस पोटातही घेतला जातो आणि तिच्या रस बाहेरूनही लावला जातो, म्हणजे जखमेवरती किंवा त्वचा रोगावरती. तिचे प्रत्येक अंग म्हणजे मुळापासून त्या मंजिरीपर्यंत, त्या बियापर्यंत तिचा वापर होतो. म्हणजे ती बहुगुणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फक्त आणि फक्त प्राणवायू सोडते, ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड घेते हवेतला आणि 24 तास ती फक्त प्राणवायू सोडते, ऑक्सिजन सोडते. एक तिच्यातलं सर्वात महत्त्वाचं गुण आहे. आणि कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही वेळेमध्ये ती हरभरीत असते. कुठल्याही काळामध्ये, वर्षाच्या कुठल्याही काळामध्ये, वर्षभर ती कशी राहते? बहरलेली राहते. वर्षाच्या कुठल्याही काळामध्ये, ऋतूमध्ये ती बहरलेली राहते. म्हणजे वर्षाचे 365 दिवस ती बहरलेली राहते. अशी ती तुळस. अशी ती तुळस ही बहुगुणी आहे. बहुगुणी आहे. आणि अशी तुळस आपल्या जवळ असावी. आपल्या जवळ असावी. तिचं संगोपन व्हायला हवं. तिचं संरक्षण व्हायला हवं. तिचं रक्षण व्हायला हवं. त्यासाठी ही एक प्रथा पाडली गेली. त्यासाठी एक प्रथा पाडली गेली, ती म्हणजे तुळशी विवाह. मित्रांनो, विवाह हे जे बंधन आहे ना, हे पवित्र बंधन आहे. जेवढी बंधन आहेत त्यामधील हे सर्वात पवित्र बंधन म्हणजे विवाह. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जेवढी नाती आहेत ना ह्या जगामध्ये, ती नाती आपण कुठल्याही एखाद्या स्त्रीबरोबर किंवा एका पुरुषाबरोबर लावू शकतो. कोणाला आपण भाऊ म्हणू शकतो, त्या पुरुषाला आपण बहिणी संबोधू शकतो, आई संबोधू शकतो, वडील, कुठलंही नातं. किंवा त्या स्त्रीबरोबरही कुठलंही नातं आपण त्याच्याबरोबर संबोधू शकतो, लावू शकतो. कुठलंही नातं त्याच्याबरोबर जगू शकतो. पण पती पत्नी हे नातं जे आहे ना, ते फक्त आणि फक्त त्या स्त्रीचं आणि त्या पुरुषापुरतंच मर्यादित राहते. ती एक स्त्री त्या बंधनात अडकलेली आणि तो एक पुरुष त्या बंधनात अडकलेला, विवाह बंधनात अडकलेला. हेच फक्त ते नातं एकमेकाला देऊ शकतात. कुठल्याही स्त्रीला आपण नाही म्हणू शकत, ही माझी पत्नी आहे, तू माझ्या पत्नीसारखी आहेस म्हणून.
किंवा कुठल्याही पुरुषाला आपण म्हणू शकत नाही तू माझ्या पतीसारखा आहेस म्हणून. आईसारखा आहेस, भावासारखा आहेस, बहिणीसारखा आहेस वगैरे, अगदी गुरुसारखा आहेस, कुठलीही नाती लावू शकतो. पण पती पत्नी नातं हे आपण इतरांबरोबर जोडू शकत नाही. असं पवित्र नातं आणि असं पवित्र बंधन, आणि ह्या बंधनामध्ये 7 जन्माचे वचनं असतात, 7 जन्माचं नातं असते. म्हणून आपण म्हणतो 7 जन्माची आपली ही नाती आहे. 7 जन्म हीच पत्नी मिळावी, 7 जन्म हाच पती मिळावा. म्हणजे जन्मोजन्मीचं नातं. म्हणजे काय झालं? जन्मोजन्मीचं नातं. तसंच हे जन्मोजन्मीचं नातं हे तुळशीबरोबर आपलं असायला हवं. आणि जर ते तुळशीबरोबर, त्या वनस्पतीबरोबर हे आपलं जन्मोजन्मीचं नातं राहायला हवं, तर तिचं संवर्धन व्हायला पाहिजे, तिचं संरक्षण व्हायला पाहिजे, तिचं रक्षण व्हायला पाहिजे, तिची जोपासना व्हायला पाहिजे. मग ती जोपासना कुठे होणार? आपल्या निवासाजवळ, आपल्या घराजवळ. कारण प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक जीव हा पहिल्यांदा जंगलीच होता. अगदी मनुष्य प्राणी ही सुद्धा पूर्वी जंगलीच होता. पण नंतर हळूहळू कालांतराने तो जंगलामधून बाहेर पडला. त्यांनी शहरं निर्माण केली, त्यांनी वाड्या निर्माण केल्या, त्यांनी गावं निर्माण केली. आणि मग त्या गावांमध्ये, त्या वाड्यांमध्ये, त्या शहरांमध्ये, त्या घरांमध्ये जवळपास ते उपयोगाचे सर्व वृक्ष, वनस्पत्या लावायला लागले. त्यांची उत्पन्न ते काढायला लागले, त्यांची जोपासना ते करायला लागले. त्यातील ही तुळस, त्यातील ही तुळस म्हणजे तुळशीची, तुळस ही वनस्पती, तुळस ही वनस्पती. मित्रांनो लक्षात आलं का? मग अशा तुळशीचं संवर्धन व्हायला पाहिजे, अशा तुळशीचं संवर्धन व्हायला पाहिजे, संरक्षण व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तिला घराच्या जवळ तिची लागवड करणे गरजेचं आहे. घराच्या जवळ तिची लागवड करणे गरजेचे आहे. ते रोप लावण्याच्या गरजेचं आहे. वृंदावन, जे तिचं नाव आहे वृंदावन, वृंदा, तिचं नाव वृंदा, वृंदावन. वृंदावन म्हणजे वृंद म्हणजे विस्तीर्ण वन, विस्तीर्ण वन, वृंद, विस्तीर्ण वन म्हणजे वृंदावन. आपण जे शिल्प तयार करतो मातीचं तुळस लावण्यासाठी, आणि त्याला आपण वृंदावन म्हणतो, त्याला आपण वृंदावन म्हटलं झालं. त्याला आपण काय म्हटलंय? वृंदावन. वृंदावन हे वास्तवात काय आहे? तर विस्तीर्ण वन. म्हणजे बऱ्याच तुळशीची रोपं आपण लावायला हवी आपल्या घराभोवती. आपल्या घराभोवती तुळशीची रोपं लावायला हवी. कारण तुळस ही काय आहे? बहुगुणी आहे, बहुउपयोगी आहे. तिच्यामधून जो प्राणवायू निघतो तो प्राणवायू आपल्यासाठी फायदेमंद आहे. कोरोनामध्ये ऑक्सिजनसाठी लोक दारोदार भटकत होती. तो ऑक्सिजन फुकट, निःशुल्क या तुळशीमधून आपल्याला मिळतो, या तुळशीच्या रोपामधून मिळतो. म्हणजे तिचं वृंदावन असणं गरजेचं आहे. ते फक्त एक शिल्प नव्हे. वृंदावन म्हणजे अनेक झाडांची एक समूह, अनेक त्या तुळशींचं एक समूह. विस्तीर्ण, वृंदावन म्हणजे विस्तीर्ण. ठीक आहे, आपण ते वृंदावन बांधतो, आपण त्याला वृंदावन म्हणतोय. पण ते वृंदावन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेला असतात. त्याला कारण काय? कुठल्या ठिकाणी म्हणजे कुठल्या तरी क्षेत्रात, कुठल्या शहरात त्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे नुसार ते पूर्वेला असतील, भौगोलिक परिस्थितीमुळे नुसार ते पश्चिमेला असेल, किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे नुसार ते उत्तरेला असेल. ते वृंदावन. त्याला कारण काय? तर तिन्ही सांजला, म्हणजे तिन्ही सांज नंतर रात्र होते आणि त्यावेळी इतर वनस्पत्या कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि त्यावेळेला आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, प्राणवायूची गरज असते. आणि तो स्वच्छ निर्मळ प्राणवायू आपल्याला मिळावा तो कोण देणार? तर ती तुळस.
म्हणून ती तुळस, त्या तुळशीचं वृंदावन कुठे? तिन्ही सांजला, जिथून म्हणजे जिथे तिन्ही सांजला ज्या शहरामध्ये, ज्या क्षेत्रफळामध्ये, ज्या एरियामध्ये पश्चिमेकडून वारा वाहतोय तिथे पश्चिमेला वृंदावन असेल. ज्या क्षेत्रफळामध्ये, ज्या एरियामध्ये, ज्या जागेमध्ये पूर्वेकडून वारा वाहत असेल तिन्ही सांजला रात्रभर, तिन्ही सांजपासून रात्रभर, ती दिशा जर पूर्वेला असेल त्या स्थानामध्ये तर ते पूर्वेकडे वृंदावन असावं. ज्या स्थानामध्ये उत्तरेकडून वारा वाहतोय त्या स्थानामध्ये उत्तरेला ते वृंदावन असायला हवं. हे त्याच्या मागचं कारण आहे. म्हणून बऱ्याच एरियामध्ये, बऱ्याच क्षेत्रफळामध्ये, बऱ्याच क्षेत्रामध्ये कोणाच्या दरवाज्यात उत्तरेला तुळस असते, कोणाच्या दरवाज्यात पश्चिमेला असते, कोणाच्या दरवाज्यात पूर्वेला असते. त्याला कारण ही हवा वाहते पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा उत्तरेकडून. तिन्ही सांजेनंतर ती हवा घरात यायला हवी आणि ती हवा वाहत असताना त्याबरोबर ते प्राणवायू घरात यायला हवा. कारण आपण निद्रा अवस्थेत असतो आणि निद्रा अवस्थेमध्ये आपलं श्वसन मंदावलेलं असते आणि त्यावेळेला आपल्याला प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळायला हवा. त्यावेळेला प्राणवायू हा मुबलक प्रमाणात मिळायला हवा. त्यासाठी ज्या दिशेने हवा वाहते त्या दिशेला तिन्ही सांजेनंतर तिथे तुळशी वृंदावन असते. आता विवाह का? ते तुम्हाला मी म्हटलंय, ते पवित्र बंधन आहे. पवित्र बंधन आहे म्हणजे त्या तुळशीचं काय करायला? संवर्धन करायला, रक्षण करायचं, संरक्षण करायला. ती 7 जन्माची आपली सांगाती नाही, ही 7 जन्माची आपली सांगाती नाही हे त्याच्यातून दर्शवलं जाते. मग तिचं, आपल्या पत्नीचं जसं आपण संरक्षण करणार, रक्षण करणार, तसं आपण त्या तुळशीचंही रक्षण करायला पाहिजे, संरक्षण करायला पाहिजे स्वहितासाठी. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि त्या पवित्र बंधन आणि त्यानंतरनं त्यामुळे हे पवित्र बंधन आपण त्या दिवशी काय करतो? साजरा करतो. तुळशी विवाह. तुळशी विवाह म्हणजे हे सामाजिक काय झालं? विज्ञान झालं, समाजशास्त्र. आणि ह्या तुळशी विवाहानंतर मनुष्य प्राणी वेगवेगळ्या विवाह बंधनामध्ये अडकत जातात. त्यानंतर लग्नसराई सुरू होते. या तुळशी विवाहानंतर आज नंतर लग्नसराया सुरू होतील. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याच्या मागचं कारण भौगोलिक सुद्धा आहे. शेती हा व्यवसाय, शेतीमधून आलेलं उत्पन्न, त्यातून मिळालेली, व्यापारातून मिळालेलं जे धनसंपत्ती आहे त्याच्यातून आपण मग आपलं जीवन जगायला सुरुवात करतोय, ऐहिक सुख आपण प्राप्त करतोय. हेही त्याच्या मागचं कारण आहे. पण महत्त्वाचं कारण आहे की त्या तुळशीचं संवर्धन होणं. कारण पावसाळ्यामुळे आलेले रोग, त्वचा रोग म्हणजे अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक त्वचा रोग आणि शारीरिक रोग याच्यातून मुक्त करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो, विविध प्रकारे, विविध तऱ्हेने. आणि अशी तुळस, बहुगुणी तुळस आपल्या घराभोवती असणं गरजेचं आहे, घराच्या परसात असणं गरजेचं आहे. म्हणून तिचं वृंदावन आपल्या घराच्या जवळपास असणं गरजेचं आहे. ते विस्तीर्ण वृंदावन, एक रोप नव्हे तर विस्तीर्ण वृंदावन. मित्रांनो, लक्षात आलं का? हा त्याच्या मागचा काय वैज्ञानिक त्याचं स्वरूप आहे. विवाह बंधन का? तर ते पवित्र बंधन आहे. त्या बंधनाची खूप काळजी घेतली जाते. आणि ते पवित्र बंधन दर्शवलं गेलं आहे कुठून? तर त्या वृंदाने दाखवलं आहे. पतीसाठी ती किती पावित्र्य होतं. तिच्या पावित्र्यावरती तिचा पती काय झाला होता? अजरामर झाला होता, जगजेता झाला होता.
म्हणजे त्या स्त्रीचं पावित्र्य इतकं मजबूत असते हे त्या गोष्टीतून सांगितलं गेलं आहे. त्या प्रत्येक स्त्रियांना ज्या स्त्रिया विवाह बंधनात अडकत आहेत त्याने आपल्या पतीशी एकरूप राहणं गरजेचं आहे. तो राक्षस असून सुद्धा, तो चुकीचा असून सुद्धा त्याची पत्नी काय झाली, तिने आपलं पावित्र्य राखलं होतं आणि त्या पावित्र्यामुळे, त्या पवित्र तिच्या पतिव्रतेमुळे तो अजरामर झाला होता, तो जगजेता झाला होता. हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ह्या कथेतून. मित्रांनो, ही लक्षात घ्या, हे असं पवित्र बंधन टिकणं गरजेचं आहे आणि टिकवणं गरजेचं आहे. हे जे विवाह, हे पवित्र बंधन टिकणं आणि टिकवणं गरजेचं आहे. कारण जनावरांमध्ये विवाह होत नाही, ते बेछूट वागत असतात, काय प्रश्नच येत नाही, तिथे पती पत्नी हे नातंच नसते. पण मनुष्य प्राण्याला एक मर्यादा घालून दिलेली आहे, कारण तो बुद्धिवान आहे आणि त्याने ह्या मर्यादा पाळाव्यात, त्या मर्यादेत ते राहावेत, यासाठी पवित्र बंधन आहे. आणि या पवित्र बंधनासाठी ही कथा आहे. नवऱ्यानेही प्रामाणिक राहायला पाहिजे आणि पत्नीनेही प्रामाणिक राहायला पाहिजे. त्या पती पत्नीने प्रामाणिक राहायला हवं एकमेकांशी, हे या पर्वातून शिकवलं गेलं आहे. आणि काय शिकवलं गेलं आहे, म्हणजे या पर्वातून काय शिकवलं गेलं आहे, तर पती पत्नीने प्रामाणिक राहणं गरजेचं आहे कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे कौटुंबिक शास्त्र, कुटुंबशास्त्र. समाजशास्त्र काय, तर लग्नसराई, दोन कुटुंब एकत्र येतात, दोन परिवार एकत्र येतात आणि मग त्या परिवारांमधील दोन जीव, म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री विवाह बंधनात अडकतात. म्हणजे समाजशास्त्र. आणि विज्ञान म्हणजे काय, तर ती तुळस अँटीबायोटिक आहे, अँटीसेप्टिक आहे, ती बहुगुणी आहे. तिच्या मुळापासून ते तिच्या मंजिरीपर्यंत, तिच्या बियांपर्यंत ती बहुगुणी आहे. आणि ती वर्षाचे 365 दिवस ऑक्सिजन सोडते. दिवसाचे 24 तास ती ऑक्सिजन सोडते, प्राणवायू सोडते. आणि 365 दिवस ती काय राहते, 365 दिवस ती बहरलेली राहते. हा त्याच्यातला गुणधर्म आहे. 365 दिवस ती बहरलेली राहते. कुठल्याही दिवशी तिच्या प्रत्येक अवशेषाचा वापर आपण करू शकतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून तुळस ही सर्व बहुगुणी आहे, बहुसंपन्न आहे. आणि अशा तुळशीचं आपण संरक्षण करणे गरजेचं आहे, रक्षण करणे गरजेचं आहे, संवर्धन करणे गरजेचं आहे. वैज्ञानिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात आणि कौटुंबिक स्वरूपात. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझे व्हिडिओ शेअर करा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.